तर नमस्कार मित्रांनो, आज आपण डाउनलोड करणार आहोत न्यू व्हर्जन OBSचं. कसं डाउनलोड करायचं ते आपल्या PC मध्ये. सर्वात पहिल्यांदा आपल्याला गुगलमध्ये येऊन इथे सर्च करायचं आहे OBS स्टुडिओ डाउनलोड फॉर विंडोज 11 किंवा जे PC असेल ते सर्च करू शकता ते नाव टाकून. मी विंडोज 11 असं टाईप करतो इथं. नंतर फक्त आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवरूनच डाउनलोड करायचं आहे. वरती वेबसाईट आहे बघा, ऑफिशियल OBS स्टुडिओ म्हणून. त्याच्यावर क्लिक करायचं. नंतर इथे आल्यावर जर तुमच्याकडे विंडोज लॅपटॉप PC किंवा उबंटू जरी असेल, म्हणजे लिनक्स वगैरे जी PC आहे त्यामध्ये ते ऑप्शन सिलेक्ट करून तिथून डाउनलोड करू शकता. जे त्याच्यावर विंडोजवर क्लिक करा ते आपोआप ॲटोमॅटिकली डाउनलोडला जाईल. डाउनलोडच्या सेक्शनमध्ये जाऊन बघू शकता की ते कितीपर्यंत डाउनलोड झाले काय नाही ते बघा. झाले, होत आहे लवकर. हे डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला यावरती डबल क्लिक करून इन्स्टॉल नाव किंवा रन हा ऑप्शन येईल, त्याला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट करायला याला पण नेक्स्ट करायचे. टर्म्स कंडिशन आहेत, याला वाटलं तरी वाचू शकता. नंतर इथे मिनिमम तुम्हाला 808 MBचं स्टोरेज रिक्वायर्ड राहील OBS डाउनलोड करण्यासाठी. इन्स्टॉलवर क्लिक करून डाउनलोड करा. याला प्रोसेसिंगला थोडा वेळ लागेल, 1-2 मिनिट तरी लागतील बहुतेक. तर जर आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि एक छानशी अशी कमेंट करू शकता. आपली प्रोसेसिंग झालेली आहे, थोडी राहिली आहे, ते पण होऊन जाईल. याच्यानंतर आपल्याला फिनिश ऑप्शन दाबायचं आहे. हे झाल्यानंतर याला फिनिश करून घ्या आणि डेस्कटॉपवर लॉन्चला टिक करून ओपन करू शकता. डेस्कटॉपवरती डबल क्लिक करून ओपन करून घ्यायचं आहे. लॉन्च एनिवे करा, कारण ते दुसऱ्या बॅकग्राऊंडमध्ये मल्टिपल ओपन होत नाही, फक्त एकच ॲप्लिकेशनमध्ये ओपन होत असते OBS. जे अनवॉन्टेड झालेलं त्याला कट करू शकता तुम्ही. आणि ते ॲड करायचं म्हणजे सर्विस कस्टम पाहिजे का कोणती पाहिजे ते इथं सर्वच टाकावं लागते नाही, स्ट्रीम की एक टाकावी लागते, कारण ती लाईव्हला डायरेक्ट इथून सुरुवात होते. पण आता ह्याची काही गरज नाही, आपण ह्याला क्लोज करू शकतो. ट्विटर आहे ऑप्शन, तिथे ऑप्शन बरोबर खूप सारे आहेत. सर्व्हरमध्ये ट्विटर आहे, फेसबुक आहे, यूट्यूब आहे. नंतर त्याला क्लोज करून घेऊन आपल्याला इथं सोर्सेसमध्ये जाऊन आपण ॲड करू शकतो. गेम कॅप्चर, डिस्प्ले कॅप्चर, ऑडिओ कॅप्चर, यामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत. आपल्याला जे पाहिजे ते आपण ॲड करून घेऊ शकतो. डिस्प्ले कॅप्चरवर क्लिक केल्यानंतर तिथे आपल्याला डिस्प्ले दिसेल की काय चालू आहे ते डेस्कटॉपवरती. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.